कुडाळेश्वर स्मार्ट अकॅडमीच्या सर्व व्ह्युअर्सना विनम्र अभिवादन. काही व्ह्युअर्सने मला अशी रिक्वेस्ट केली की मनुस्मृतीमधल्या विवाह संस्कार या टॉपिकविषयी माहिती देण्यात यावी. म्हणूनच ॲक्च्युअली मी क्रमशः वाचन सुरू केलं होतं मनुस्मृतीचं, पण काही व्ह्युअर्सनी मला विनंती केली म्हणून या ग्रंथातील विवाह संस्कार 3ऱ्या अध्यायातला हा टॉपिक, या टॉपिकविषयी मी आत्ता आपल्याबरोबर चर्चा करणार आहे. मुळातच माणूस हा समाजप्रिय आहे आणि समाजात सन्मानाने जगण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. जेव्हा आपण आपल्या कुटुंबाचे किंवा घराण्याचे रीतिरिवाज, कुळाचार आस्थेने पार पाडतो, तेव्हा आपल्या हातून देव व पितर म्हणजे आपले पूर्वज यांची सेवा घडते व ते संतुष्ट होऊन आपल्या घराण्याला आशीर्वाद देतात व अशा प्रकारे आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर भरभराट होते. आणि ही प्रगती अखंड राहण्यासाठी स्मृतिकारांनी काही संस्कार सांगितलेले आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. एकूण 8 विवाह प्रकार सांगण्यात आलेले आहेत. ते म्हणजे 1. ब्राह्म्य विवाह, 2. दैव विवाह, 3. आर्ष विवाह, 4. प्राजापत्य विवाह, 5. आसुर विवाह, 6. गांधर्व विवाह, 7. राक्षस विवाह आणि 8. अधम पैशाच विवाह असे 8 प्रकार सांगितले गेले आहेत. पूर्वी वर्णव्यवस्थेनुरूप विशिष्ट विवाह प्रकार संपन्न होत होते, पण आत्ता वर्णव्यवस्थेच्या बाउंड्रीज धूसर होत चालल्यामुळे परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते. आता हे 8 प्रकार एकमेकांपेक्षा वेगळे कसे याची माहिती. पहिला विवाह म्हणजे ब्राह्म्य विवाह. यात कन्या व वर या उभयतांसही वस्त्राच्या योगाने आच्छादित करून, अलंकारादिकांच्या योगाने पूजा करून, विद्या व आचरण यांनी युक्त असलेल्या व कन्येविषयी पूर्वी प्रार्थना न करणाऱ्या वरास आणून कन्यादान करणे हा ब्राह्म्य विवाह असे स्मृतिकार सांगतात. त्यानंतर दुसरा विवाह प्रकार म्हणजे दैव विवाह. यात ज्योतिष्टोमादी यज्ञास आरंभ झाला असता त्याचवेळी यथाशास्त्र कर्म करणाऱ्या ऋत्विजास अलंकृत करून कन्या देणे यास ऋषीमुनी दैव विवाह असे म्हणतात. ॲक्च्युअली अशा प्रकारचे विवाह त्यावेळी संपन्न होत होते. त्यानंतर तिसरा विवाह म्हणजे आर्ष विवाह. यामध्ये गाय व बैल यांचे एक जोडपे किंवा 2 जोडपी वरापासून यागादी धर्मार्थ गाय व बैल यांचे एक जोडपे किंवा 2 जोडपी वरापासून यागादी धर्मार्थ किंवा कन्येस देण्याकरिता घेऊन यथाशास्त्र कन्यादान करणे हा आर्ष विवाह असे सांगतात. आत्ताही देवाणघेवाण हा प्रकार चालतो. त्यानंतरचा पुढचा विवाह संस्कार म्हणजे प्राजापत्य विवाह. यात तुम्ही दोघांनी मिळून धर्माचरण करावे, म्हणजे वर आणि वधू या दोघांनी मिळून
धर्माचरण करावे असा कन्यादान समयी वाणीने नियम करून किंवा प्रार्थना करून वराची पूजा केल्यावर त्यास कन्या अर्पण करणे हा प्राजापत्य विवाह सांगितलेला आहे. त्या पुढील विवाह कन्येच्या पिता, भ्राता म्हणजे भाऊ इत्यादी नातलगास किंवा स्वतः कन्येस आपल्या शक्तीप्रमाणे किंवा ऐपतीप्रमाणे किंवा आपणास वाटेल तितके धन देऊन त्या कन्येचा स्वीकार करणे ही देवाणघेवाण त्यात केली जात होती. आणि या प्रकाराला आसुर धर्म असं म्हटलं आहे. त्यानंतर पुढचा विवाह बघा, कन्या व वर यांच्या इच्छेने परस्पर संयोग होणे, म्हणजे वर आणि वधू हे एकमेकांना ओळखत असतील, एकमेकांवर प्रेम करत असतील आणि प्रेमभावनेतून ते एकत्र येत असतील, त्यांचा विवाह होत असेल तर तो गांधर्व विवाह असं या प्रकाराला म्हटलं गेलं आहे. आणि त्यानंतर जे 2 प्रकार उरलेले आहेत त्यामध्ये राक्षसविधी म्हणजे राक्षस विवाह आणि अधम पैशाच हे जे 2 प्रकार सांगितलेले आहेत. यापूर्वीच्या काळी अशा प्रकारे विवाह संपन्न होत होते, पण प्रत्यक्षात अशा प्रकारचे विवाह आपत्कालीही कोणी करू नये असं स्मृतिकार सांगतात. याचं कारण जेव्हा मी तुम्हाला ही माहिती पुरवेन कशा प्रकारे हे विवाह संपन्न होत होते त्यावरून तुमच्या लक्षात येईल. यात राक्षस विवाह प्रकारामध्ये बघा, प्रतिबंध करणाऱ्या कन्येस म्हणजे ज्या कन्येची इच्छा नाही आहे तिच्या आप्तस्वकीयांना, तिच्या नातेवाईकांना मारझोड करून त्या आक्रोश करणाऱ्या कन्येला की जिची लग्न मंडपात यायची इच्छा नाही आहे तिला मारझोड करून आक्रोश करत असलेल्या त्या कन्येला फरफटत लग्न मंडपात आणून तिच्याबरोबर विवाह विधी संपन्न केले जातात. अशा प्रकारच्या विवाह प्रकाराला राक्षस विवाह प्रकार असं म्हणतात. आणि शेवटचा विवाह प्रकार म्हणजे तो तर अधिकच चुकीचा प्रकार मानला गेलेला आहे. यात झोपलेल्या किंवा मद्यादिकांच्या प्रभावाने विव्हल झालेल्या म्हणजे त्या कन्येची इच्छा नाही आहे तिला बेशुद्ध करून लग्न मंडपात आणलं जातं आणि तिच्याबरोबर विवाह संपन्न केला जातो. हा प्रकारही अतिशय चुकीचा प्रकार आहे असं स्मृतिकार म्हणतात. कारण या दोन्ही उरले हे जे शेवटचे 2 प्रकार आहेत या दोन्हीही प्रकारामध्ये आक्रोश आहे, तळतळाट आहे. मुळातच विवाह संस्कार हा मंगल सोहळा आहे. दोन्ही कुटुंबांच्या भरभराटीसाठी तो केला जातो. हे विवाह विधी संपन्न होताना आपले देव, आपले पूर्वज समाधानाने बघत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. पण प्रत्यक्षात जर असा आक्रोश विवाह समयी झाला तर आपले देव आणि आपले पूर्वज दुःखी कष्टी होतात आणि अल्टिमेटली ते आपल्याला आशीर्वाद देणार नाहीत तर शापच देतील. आणि आपल्या दोन्ही कुटुंबांची भरभराट होणार नाही तर दोन्ही कुटुंब, वर आणि वधू या दोघांचीही कुटुंब अधोगतीला जाऊ शकतात. व हे टाळण्यासाठी राक्षसविधी आणि अधम
पैशाच, विवाहविधी जो शेवटचं सांगितलेलं आहे, हे 2 प्रकार आपत्कालीही कुठल्याही व्यक्तीने करू नयेत. मी दिलेली माहिती आपल्याला आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. शुभम भवतु.